नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओचं टायटल पाहू शकता. राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी गोड बातमी, बोनस आणि महागाई भत्ता वाढणार. काय आहे पाहू आपण सविस्तर. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सणासुदीपूर्वी मोठी आनंद वार्ता येण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आधी बोनस देण्याची आणि 3% महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय झाल्यानंतर आता राज्य सरकारही आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस आणि महागाई भत्ता वाढ देण्यासाठी तयारी करत आहे. ही घोषणा दिवाळीपूर्वी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी महागाई दिलासा दर देखील वाढवला जाणार आहे. 14.82 लाख कर्मचाऱ्यांना मिळणार बोनस. राज्यात सुमारे 14.82 लाख बिगर गॅजेटेड वर्क चार्ज आणि दैनिक वेतनधारक कर्मचाऱ्यांना यंदा बोनस देण्यात येणार आहे. सरकारकडून सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच हा बोनस दिला जाईल. बोनसची कमाल मर्यादा सुमारे 7,000 रुपये ठेवण्यात आली असून या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर अंदाजे 1,022 कोटी रुपयाचा भार पडणार आहे. महागाई भत्ता 55% वरून 58% होणार. सध्या 7वा वेतन आयोग लागू असलेल्या सुमारे 16 लाख राज्य कर्मचारी, शिक्षक आणि अशासकीय कर्मचाऱ्यांना 55% महागाई भत्ता मिळतो. आता त्यात 3% वाढ करण्याचा निर्णय होणार असून तो वाढीव दर लवकरच लागू केला जाईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगली वाढ होणार आहे. 5वा आणि 6वा वेतन आयोग लागू असणाऱ्यांना ही वाढ. 7व्या वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांनंतर 5वा आणि 6वा वेतन आयोग लागू असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी ही दरवर्षीप्रमाणे महागाई भत्त्यात वाढीची घोषणा करण्यात येणार आहे. याशिवाय सुमारे 12 लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना महागाई दिलासा दरवाढीचा लाभ मिळेल. राज्यातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांना ही वाढीव रक्कम जुलै महिन्यापासून लागू होणार आहे. राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा. या निर्णयामुळे राज्य कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना दिवाळीपूर्वी मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. महागाईच्या वाढत्या दरात पगारात होणारी ही वाढ त्यांच्या घरखर्चासाठी थोडासा आराम देणारी ठरणार आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओ. धन्यवाद.